अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। पहा, मी ही लहान मुलींसाठी सुंदर आणि सोपी अशी बेबी पर्स बनवलेली आहे। तर ही बेबी पर्स कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही पर्स बनवण्यासाठी मी ही जांभळी आणि गुलाबी जरीची लोकर वापरलेली आहे आणि 4 mm चे क्रोशे हुक वापरलेले आहे। चला तर ही पर्स आपण बनवायला घेऊया। सर्वप्रथम निळ्या रंगाने आपण बेस विणून घ्यायचा आहे। आता हा बेस तुम्ही जितका मोठा बनवणार तितकी मोठी ही पर्स होणार आहे। ही मी लहान मुलींसाठी बनवलेली आहे, त्यामुळे लहानच बेस बनवायचा आहे मला। त्यासाठी मी घेतलेत 20 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 ह्या 20 चेन घेतलेल्या आहेत। एवढा बेस बनवायचा आहे आपल्याला। त्यानंतर काय करायचं, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, पुढच्या खांबावर खांब, चेनमध्ये खांब। आता ह्या प्रत्येक चेनमध्ये खांब विणत जायचे आहेत। ह्या प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब विणून घेऊया। अशा प्रकारे हे मी प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, असे माझे हे 20 खांब झालेले आहेत। ह्याच्यानंतर काय करायचं, हे जो सुरुवातीच्या चेनमध्ये हा एक खांब आपण विणला, त्याच चेनमध्ये आणखी 3 खांब विणायचे। एक 2 3 हे 3 ह्या बाजूला गोल येण्यासाठी विणले आहेत आणि ह्या बाजूने पुन्हा एकदा त्याच्यातच एक खांब विणायचा, म्हणजे 4। म्हणजे पहिल्या चेनमध्ये आपले 5 खांब झाले। ऑलरेडी एक होता आणि आता आपण 4 विणतो, म्हणजे 3 झालेले आहेत, आणखी एक विणते, 4। पहिल्या चेनमध्ये झाले आपले 5 खांब। त्यानंतर आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब विणत जायचं। आता ह्या सगळ्या खांबावर एक एक खांब विणून झाले। आता इथे आल्यावर पुन्हा एकदा ह्या शेवटच्या चेनमध्ये आपल्याला 5 खांब हवे आहेत। तर इथे आपण एक घातला होता, हा एक, तर आणखी 3 खांब घालायचे, म्हणजे ह्या कोपऱ्यावर देखील 5 खांब होतील। दोन्ही कोपरे एक समान होतील। 3 खांब घातले मी। हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा। त्यानंतर पुन्हा एकदा 1 2 3 चेन। ह्यानंतरच्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब असं कंटिन्यू विणायचं आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब। आता इथे कुठेच आपल्याला एक्स्ट्रा खांब घालायचे नाही आहेत। जसे आपण कॉर्नरला 3 एक्स्ट्रा केलेले ते देखील करायचे नाही आहेत। आता कंटिन्यू प्रत्येक खांबावर एक एक खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब असं हे सर्क्युलर विणून इथपर्यंत विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आल्यावर इथे क्लोज करायचं आहे। ह्या 2 ओळी होतील आपल्या फोल्ड केले की, आणि त्याच्यावर आणखी 2 वेळा असंच विणायचं आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब आणि इथे येऊन क्लोज करायचा। तर अशा एकूण ही एक आणि त्याच्यावर आणखी 2 ओळी मी विणून घेते। तर ह्या 1 2 3 4 ओळी विणून झालेल्या आहेत आणि 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर मी इथे क्लोज केलं। आता काय करायचं, आपण दुसरा रंग जोडायचा आहे। तर मी हा गुलाबी रंग वापरते, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता। ही गुलाबी लोकर मी इथे लावून घेते आणि ही निळी लोकर इथेच ठेवणार आहे, मी ही कट करणार नाही आहे।
नंतर काय करायचं, ह्या 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये मी एक सिंगल क्रोशे घेते, म्हणजे इन बिटवीन 2 DC. त्यानंतर इथे 1 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी एक दुसरा खांब, हे 2 खांब घातले आपण. 2 खांबांच्या गॅपमध्ये आपण 2 खांब घातले. त्यानंतर 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये, म्हणजेच एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 खांब स्किप करून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड मिळून घ्यायचा आहे पूर्ण इथपर्यंत. 2 खांब स्किप करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. दिसेल 2 खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब, 2 खांब स्किप करून गॅपमध्ये 2 खांब. अशा प्रकारे 2 खांब स्किप करून 2 खांब असं मी इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. बघा अशी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या आता हे 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये यायचं. हा सिंगल क्रोशे निळ्या रंगाने पूर्ण करते मी, हा अशा प्रकारे, कारण इथे आपल्याला निळा रंग जोडायचा आहे. आता ही गुलाबी लोकर आहे ही इथेच सोडायची आहे आणि आता विणायला घ्यायचं आहे निळ्या रंगाने. आता सेम विणायचं आहे. 1 2 3 चेन, हा पहिला खांब, 2 खांब. आता ह्या 2 खांबांच्या मधले जे गॅप आहेत त्या प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब घालायचे आहेत. प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब. अशा प्रकारे प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब इथपर्यंत विणायचं. मग क्लोज करायचं. त्यानंतर पुन्हा गुलाबी लोकर ओढायची आणि गुलाबी लोकरीने असंच 2 खांबांच्या गॅपमध्ये 2-2 खांब, त्यानंतर निळी, पुन्हा गुलाबी, अशी 3 वेळा आपल्याला ही गुलाबी लोकर वापरून खांब विणायचे आहेत. म्हणजे 3 ओळी आहेत त्या गुलाबी करायच्या आहेत, पण एक गुलाबी एक निळा, एक गुलाबी एक निळा, ह्या प्रकारे 3 गुलाबी ओळी करायच्या आहेत. त्या आपण विणून घेऊया. ही पर्स एवढी विणून झालेली आहे, म्हणजे 1 2 3 गुलाबी ओळी विणल्या मी. आता ही गुलाबी लोकर कट केलेली आहे इथे आणि पुन्हा एकदा ही निळी लोकर ओढून घेतलेली आहे. तर आता आपण विणलं तसंच विणायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब. हा पहिले 3 चेनचा पहिला खांब, सेम त्याच ठिकाणी दुसरा खांब, प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब. जसं आपण आतापर्यंत विणलं तसंच विणायचं आहे, पण ह्याच्यावर मी आता निळ्या रंगानेच विणणार आहे. पहा किती साधी सोपी परंतु सुंदर अशी ही पर्स तयार होणार आहे. लहान मुलींना ही पर्स नक्कीच आवडेल. आता मी निळा आणि गुलाबी रंग वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग वापरून घेऊ शकता. आता सेम असंच प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब, इथे आल्यानंतर क्लोज करायचं. पुन्हा एकदा प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब, साधारण एवढी, म्हणजे आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढी विणून घ्यायची आहे. आता ही एक ओळ मी विणायला घेतली आहे, त्याच्यावर आणखी 4 ते 5 ओळी मी विणून घेते. नंतर मग तुम्हाला दाखवते ही पर्स केवढी झालेली आहे आणि मोजूनसुद्धा पाहू आपण किती झाली आहे ते. आता ह्या निळ्या रंगाच्या वरती मी 1 2 3 आणि 4 ओळी विणून घेतलेल्या आहेत आणि एवढीच मला ही पर्स बनवायची आहे. त्यामुळे ही लोकर मी इथे कट करते आता. आता या ठिकाणी मिडल लाईन मी गुलाबी लोकर जोडून घेते. एक 2 3 हा झाला आपला खांब.
2 3 4 4 खांब घातलेले आहेत आपण. 1 2 3 चेन टर्न करायचं, खांबावर खांब, असे 4 खांब आहे तसेच आपण विणले. आता काय करायचं, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि दुसरा खांब जो आहे हे 2 खांब आपण एकत्र विणून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 2 चेन. आता हे शेवटचे 2 खांब आहेत, हे 2 खांब एकत्र विणून घ्यायचे. अशा प्रकारे इथे हे लूप तयार होईल. टर्न करायचा. हा जो लूप तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये असेच सिंगल क्रोशे घालायचे. आणि इथे पहिल्या खांबावर क्लोज करून असं लूप तयार झालेलं आहे. इथे आपल्याला एखादं बटन किंवा फूल काहीही लावता येऊ शकते, त्यासाठी हा लूप तयार केलेला आहे. त्यानंतर ही लोकर मी इथे कट करते. पहा, असा एक लूप तयार झालेला आहे. इथे आपण एक असं बटन लावू शकतो किंवा फूल लावू शकतो. ही लोकर व्यवस्थित मध्ये ओढून घ्यायची. त्यानंतर मी काय करणार आहे, इथे थोडीशी बॉर्डर करणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा इथे मी लोकर जोडून घेते. आणि ह्या प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे घेत जायचं आहे. प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे. प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे. ह्या इथपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे हे जे 2 कोपरे तयार झालेले आहेत ह्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. 1 2 जास्त झालेत म्हणजे हे मी कमी करते. ह्या कोपऱ्यापर्यंत घेतला. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 सिंगल क्रोशे झाले. म्हणजे साधारणतः आता आपल्याला विणताना प्रत्येकाचं कमी जास्त होऊ शकते, म्हणून मी सांगते साधारणतः असं मिडलला येईल दोन्ही याच्या इथे सिंगल क्रोशे घ्यायचा. आणि इथून आता आपण चेन विणायची. आपल्याला जेवढा मोठा बेल्ट हवा तेवढी चेन विणायची. 1 2 3 4. आता हे लहान मुलींसाठी आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आता ह्या मी 110 चेन घेतल्या.
आता काय करणार आहे, ह्या कोपऱ्यावरून आपण चेन घेतलेले आहेत. तर हा जो कोपरा आहे, ह्या कोपऱ्यामध्ये इथे सिंगल क्रोशे घालणार आहे, परंतु असं पर्सच्या आतल्या बाजूने मी ह्या कोपऱ्यावर एक सिंगल क्रोशे घालून ही चेन जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आतल्या बाजूने घातलेलं आहे. त्यानंतर काय करणार आहे, ही जी चेन आहे, ह्या चेनवर सिंगल क्रोशे घालायचे आहेत, परंतु चेनच्या आत म्हणजे चेनमध्ये सुई घालून नाही घालायचे, असं वरच. म्हणजे साधारणतः जाडसर अशी ही चेन तयार होईल. असे रँडमली सिंगल क्रोशे असे घालत घालत आपण पुन्हा त्या बाजूला जाणार आहोत. असे तर जेवढे येतील तेवढे. आता प्रत्येकाची विण वेगवेगळी असते. कोण सैल विणते, कोण घट्ट विणते, त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात. तर साधारणतः अशा प्रकारे सिंगल क्रोशे घालायचे, म्हणजे चेनच्या वरून सुई घ्यायची आणि ओढून घ्यायचं फक्त. असा हा बेल्ट तयार करत आहे मी, थोडा जाडसर. बघा, थोडी साखळी दिसते. अशा प्रकारे हे सिंगल क्रोशे घेत घेत आपण इथपर्यंत यायचं आहे. आता हा बेल्ट मी इथपर्यंत विणून घेतलेला आहे. ह्याच्या पुढे काय करायचं आहे, पहिलं तर आपण ही चेनची सुरुवात केली होती त्या ठिकाणी जो सिंगल क्रोशे घेतलेला आहे, तिथे पुन्हा एकदा सिंगल क्रोशे म्हणजे 2 सिंगल क्रोशे घेतले, म्हणजे हा बेल्ट असा मजबूत राहील. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे, प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे, असं ह्या बेल्टपर्यंत मिळून घ्यायचं. आता हे आपण ह्या बेल्टपर्यंत घेतलं इथपर्यंत. आता ह्या बेल्ट जिथे आपण लॉक केलेला आहे, सिंगल क्रोशे घातलेला आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल क्रोशे येईल. त्यानंतर त्याच्या ह्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे, त्यानंतर कंटिन्यू सिंगल क्रोशे. प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे, अशी ही बॉर्डर बनवून घ्यायची आहे इथपर्यंत. आता हे इथपर्यंत मिळून घेतलं. हे लोकर इथे मी कट करते. आता हे सगळे दोरे आपण मध्ये ओढून घेऊयात. आता आपली ही पर्स तयार झालेली आहे. आता हा लूप आहे, तर ह्या ठिकाणी आपण मनी किंवा बटन जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते लावून घेऊ शकता. पहा कशी सुंदर अशी ही बेबी पर्स तयार झालेली आहे.